आपला शेवटचा पेपर होता म्हणून आपल्याला लय आनंद झाला होता बरं का. भले तिकडे 4 बॅक का लागेना. ते म्हणतात ना, माणसाच्या वाट्याला जेवढं सुख आले ना, माणसाने त्यात समाधान राहिलं पाहिजे. कारण जास्त लालच बुरी बला असते. त्याच्यामुळे येतंय तेवढं तोडकं-मोडकं लिहा आणि सरळ नापास व्हा. तर नमस्कार मित्रांनो, आज आपला शेवटचा पेपर होता ना, त्याच्यामुळे उड्या मारत-मारत कॉलेजमध्ये आले होते. आल्यानंतर माझ्या बालिश मैत्रिणींना कोणाच्या बारक्या बाळाचं चोरून आणलं होतं काय माहिती, निसं त्याच्याबरोबर खेळत बसल्या होत्या. आता आज आपला शेवटचा पेपर होता. याच्यामुळे मला 5-5 मिनिटाला नाही 5-5 सेकंदाला आनंदाचे दौरे पडत होते. म्हणून कुणी काय बोलते मला काही समजत नव्हतं. आमच्या समृद्धी मॅडमला ना पेपरच्या अगोदरच तहान लागली होती. कसे पेपर लिहून पोरं वैतागत असतात ना, त्याच्यामुळे पाणी न्यायला आलं होतं. आता आतमध्ये गेल्यानंतर असे दिवे लावणार होतो ना, दिवाळी गेली तरी दिवाळी साजरा होणार होती. पेपरचे लावलेले दिवे आहेत ना, रिझल्ट लागल्यानंतर समजते. तोपर्यंत आपली ज्युनियर फॅन फॉलोविंग आहेत ना, आपल्याला भेटायला येऊन थांबले होते. त्यांना 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगितलं. म्हणलं माझ्यासारखा अभ्यास करा, माझ्यासारखं मोठं व्हा, माझ्याकडनं लय शिकण्यासारखे पण नंतर या आता. त्यांना टाटा बाय बाय करून रवाना केला. आता आपला कॉलेजचा शेवटचा दिवस होता. असं नव्हतं 2-3 दिवसांनी इथंच येणार होतं मारायला. त्याच्यामुळे कॉलेज सोडून कुठं जाणार नाही. आता मला रडायला तर लय येत होतं, पण तुम्हाला माहिती आहे माझा प्रॉब्लेम काय. मी रडायला लागले की पावडर पुसणं. मी कुठून नांदायला चालले तेव्हा म्हणलं नकोच रडणं, आपण परत येणारच येतं. मैत्रिणींची वाट बघत बसा म्हणलं, उन्हात आणायला गार लागते दुपार झाली तरी. त्याच्यामुळे उन्हात आणायला बसायला गेलो होतो. तिथं गेल्यानंतर बघा ना, आमच्या सलोनी मॅडमने आमच्या पोपमधनं मुंबई दिल्लीचा फाटाच पाडून टाकला. आता ते पुरींचं कसं माहिती ना, पोप चॅप्टा झाला की त्यांना ना हवा मारायचा पंप भरावा लागतो, तवकडं हवा बस. आपलं तसं नाही बरं का, आपण नाही पप्पा बिप्पा पाडत, आपण पप फाडला तर आपले पप्पा कान फाडतात ना. आता तुम्ही म्हणता निशी दिले शायनिंग मारायला लागली, तसं चष्मा डोळ्यापेक्षा मोठाच झाले बरं का. यातन चष्मा लावा लागतो, नाही तर आमच्या डोळ्यात नाहीत ना असंख्य चिलट प्रवास करतात, त्याच्यामुळे लावा लागतो. याचं बाय बाय.